बिंदी गेंद कहा जा सकता है। एवन पवन यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती क्राउडचा आवाज देखील पाहायला मिळतोय। स्पीड अप करा, जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका। तर माझ्या गुणी प्रेक्षकांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत, त्या सूचनांचं पालन करा। अगदी आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला देखील प्रेक्षक गर्दी करतायत। त्या ठिकाणी बाउंड्री आहे तुमच्या पाठीमागे, त्या अनुषंगाने थोडंसं बाजूला सरका आणि पत्राच्या तिथे देखील प्रेक्षक पाहायला मिळतात, त्यांना देखील विनंती असेल। नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र एवन पवन कमालीचा चेंडू स्विंग पाहायला मिळतंय। म्हटलं जातं ना फैजल सर की वळणाचे रस्ते आणि वळणारे चेंडू हे अपघाती ठरत असतात, सातत्याने घातक ठरतात आणि त्याच प्रकारे स्पिन चेंडू पाहायला मिळाला। या ठिकाणी पवनच्या माध्यमातून पुढील चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल। हो यावेळेस मिडल ऑफ द स्टंप, क्या बात है एवन पवन, कमालीचा चेंडू, क्राउड साथ देतोय आणि ती साथ मात्र लाभली एवन पवन। सर विचार केला ना, हे दोन्ही खेळाडू सिल्वर स्टार संघासाठी सातत्याने खेळत असतात। पवन असेल साईडला, आपण फलंदाज स्ट्राईक एंडला पाहतोय अर्जुन, हे सातत्याने सिल्वर स्टार मध्ये एकाच संघामध्ये खेळतात, पण आज आपल्या एकामेकांसमोर भिडत आहेत। ओहो यावेळेस मात्र अगदी स्टेट ड्राईव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आला ब्रश करून चेंडू मात्र 30 यार्ड मध्ये रोखला गेलाय। या चेंडूवरती कुठलीही धाव नाहीये, निर्धाव चेंडू आलाय। A1 पवन क्वालिटीची A1 मात्र गोलंदाजी केली जाते। थोडे सारखाचे ऑफ साइडचे प्रेक्षकांना विनंती आहे, थोडे सारखा, पंच सांगतात मॅच चालू आहे, मॅच महत्वाची आहे, प्रेक्षकांना विनंती आहे, स्पर्धा महत्वाची, तशीच प्रत्येक चेंडू प्रत्येक फटका महत्वाचा आहे। चेंडू तिकडे आला त्या ठिकाणी चौकार जाऊ शकतो। A1 पवनचा विचार केला, आतापर्यंत 3 चेंडू टाकले, एकही धाव नाहीये। पुढील चेंडू, ओहो यावेळेस चेंडू मात्र बी शेप मध्ये फटका पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सिंगल, आणि या सिंगलने धावफलक बघायला जर गेला तर धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत धावा, 13 धावा ना, 13 ना मेरा, ये वक्त किसका, ये सामना किसका, ये आने वाला पल ही बताएगा। क्या बात है, सामन्याला रोमकता हर्षकता येताना पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने एवन पवन कामगिरी करतोय, कमालीची काय गोलंदाजी झाली आहे। जर बघायला गेलं पहिला चेंडू निर्धावाला, चेंडू फिरवतो, दुसरा चेंडू निर्धावाला, तिसरा चेंडू निर्धाव येतोय आणि चौथ्या चेंडूवरती एक सिंगल, 5वा चेंडू देखील निर्धाव येतोय। आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत पवन केने या गोलंदाजानं, केवळ एक धाव दिली आहे। हो यावेळेस मात्र फटका पाहायला मिळतोय पुन्हा एकदा 30 यार्ड मध्ये, कुठलीही धाव नाहीये, निर्धाव चेंडू, काय क्वालिटी आहे ही। जर A1 पवन केनेची जर गोलंदाजी आवडली असेल तर प्रेक्षक जोरदार टाळ्या होत्या पवन केनेसाठी। पवन केनेचे फॅन देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात या गवी खाडे विद्यालयावरती। आपण पाहतायत ऐकतायत हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2025 मध्ये 25वे रौप्य महोत्सवी वर्ष। खऱ्या अर्थानं ही क्रिकेटची पंढरी आहे मित्रांनो, आणि या पंढरीमध्ये जर बघायला गेलात तर शहापूरचा वर्ल्ड कप का म्हटला जातो याचं उत्तम